मुंबईच्या शेवटच्या प्रभागामध्ये पुढारी न्यूज हे मुंबईतलं शेवटचं टोक आणि शेवटचा मतदारसंघ आणि मतदान केंद्र प्रभाग क्रमांक 227 मध्ये मतदारांची रेलचेल सुरू आहे। 80 वर्षांच्या आजीनं मतदानाचा हक्क बजावलाय। नेवी नगर मधल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। मुंबई महापालिकेसाठी सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी अशा एका मतदान केंद्रावर आहे जो शेवटचा प्रभाग म्हणून त्याची ओळख आहे। 227 प्रभागातल्या एका मतदान केंद्रावर सध्याची मतदान केंद्र पाहायला मिळतं। तिथे विठ्ठली कक्ष आहे, त्यासोबत पाळणाघर देखील तयार करण्यात आलेलं आहे, प्यायचं पाणी ठेवण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने मतदारांना ही अडचण निर्माण होऊ नये याची काळजी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे। आणि आपल्याला माहिती की मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 प्रभाग येतात आणि 227व्याच प्रभागातलं हे मतदान केंद्र खरं तर आहे। जवळपास 9000 पेक्षा जास्त मतदार या प्रभागामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचं नेव्ही म्हणजे भारतीय नौसेना जे त्याचे अनेक अधिकारी कर्मचारी या परिसरामध्ये राहतात। मात्र त्यांच्या बदल्या होत असल्यानं ते त्यांच्यामध्ये मतदारांचं प्रमाण हे खूपच कमी आहे। पण गीतानगर सरकार जो झोपडपट्टीचा एरिया आहे भाग आहे त्या भागातले मतदार मात्र मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि आपण पाहतोय पोलीस कर्मचारी असतील, निवडणूक आयोगाचे सगळे कर्मचारी या ठिकाणी सज्ज आहेत आणि समोर आपण पाहतोय एक मतदानासाठी ही छोटीशी मतदार जे आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्वाचं हेच आहे की मतदानाची टक्केवारी किती असणार यावर सगळं पुढचं गणित उमेदवारांचं राजकीय पक्षांचं अवलंबून असणार आहे। आपण पाहतोय ह्या आजीनी पण मतदान केलंय। किती वय आहे आजी तुमचं? कितना एज है आपका? 80 80 80। ओके, वोटिंग किया आपने? आप लोग ध्यान नहीं देता है हम लोग के ऊपर। हाँ हाँ, वोटिंग किया आपने? हाँ दिखाइए, वोटिंग दिया, दिखाइए। वोटिंग तो मैं करती हूँ ना। हाँ ऐसे दिखाइए कैमरा। हाँ ओके। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।